नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लाईफ सफर विथ प्रतीक्षा. तर आजचा जो हा व्लॉग आहे तो मी सुरू केला आहे संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि आज मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन. सो काय असणार आहे, मी संध्याकाळी काय काय करते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी झाडांना पाणी देत आहे. मला झाडांना पाणी द्यायला खूप आवडतं आणि हे माझं रोजचं काम आहे. संध्याकाळच्या वेळेला मी झाडांना पाणी देणं, त्यांना बघणं, त्यांची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी मी करत असते. आणि मस्त अशी झाडं झालेली आहेत आणि मस्त हिरवी हिरवी दिसत आहेत. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि येस, त्यांची काळजी घेणं आपलं काम आहे. खूप छान असे दिसतात, त्यांनी आपलं अंगण खूप हिरवं दिसतं, छान दिसतं. इथे उर्वी तुम्हाला दिसतच असेल आणि ती माझ्या मागे मागे करत होती. तिला पण मी ज्या गोष्टी करते त्या तिला करायच्या असतात. म्हणजे आपण जी कामं करतो तेही तिला करायचे असतात. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर मस्त असं झाडं पण खूप छान आहेत, मस्त झालेली आहेत, वाढतायत. तर त्यांना पाणी देणं हे माझं रोजचं काम आहे. आणि मस्त अशी उर्वी खेळतीये, मला म्हणतीये, माझ्याशी बोलतीये, गप्पा मारतीये. आणि तिचं म्हणणं होतं की मम्मा तू जे काम करतीये ते मला पण करू देत. तर मग मी तिला म्हटलं, ये तू पाणी दे. तर तिला मी घेऊन बसलीये. मी आधी तिला दाखवलं असं पाणी द्यायचं. मग ती आली आणि मग ती बघत होती. मग तिलाही मी म्हटलं, आता तू पाणी दे. तर येस, तिला आवडतं सगळं आणि तिला जर असं घेऊन केलं तर मग ती खुश होऊन जाते. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि येस, हे सगळं असं आमचं सुरू असतं. त्यानंतर मग मी मला थोडासा टाईम मिळतो. एक संध्याकाळच्या वेळेला एक 6-6:30च्या वेळेला मग मी एक माझा जो टाईम असतो, त्या टाईमला मी थोडंसं मग पुस्तक वगैरे वाचते. मला वाचायला खूप आवडतं. मग ते मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश बुक असो, पुस्तक असो, मी त्या गोष्टी वाचते. आणि एक स्वतःसाठी वेळ काढावा म्हणून मग मी स्वतःला अशी बिझी ठेवते. मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. तर ही नॉव्हेल होती आणि सध्या मी तिला म्हणजे वाचते मी तिला. आणि म्हणजे अर्ध माझं वाचून झालेलं आहे आणि येस, संपणारच आहे आता. तर येस, बुक्स मला वाचायला आवडतात. तर तेच मी ते संध्याकाळच्या वेळेला मस्त अशी करत असते. जेव्हा मला शांततेत बसायचं असतं तेव्हा मग मी पुस्तकं वाचत असते. तर मंडळी, थोड्या वेळात मी बाहेर जाणार आहे. उर्वीला बाहेर घेऊन जाणार आहे. ती संध्याकाळची तिच्या फ्रेंडसोबत खेळत असते आणि तिला थोडंसं बाहेर काढलं की थोडंसं खेळली की तिला छान वाटतं आणि फ्रेश वाटतं. परत उन्हाळा आहे, घरामध्ये राहून मुलं बोर होत असतात, तर मी थोडंसं तिला बाहेर नेते. तर येस, काय करते ती, आम्ही काय करतो, हे सगळं मी तुम्हाला तेव्हा शेअर करते. आणि येस, आम्ही जाणार आहोत. आता थोड्या वेळात मी बाहेर निघेलच, दाखवते मी तुम्हाला. तर आता आम्ही निघालो आहोत बाहेर. मी उर्वीला घेऊन निघाली आहे बाहेर आणि कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत, तर सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग. तर इथे आम्ही निघालो आहोत उर्वीच्या फ्रेंडकडे. शेजारीच राहते ती कॉलनीमध्ये. आणि मग दोघी जणी आम्ही निघालो. संध्याकाळ मस्त झालेली होती, ऊनही कमी असतं, मग मुलं छान खेळतात. उर्वी, हाय कर. हाय मम्मा. तर अशी मज्जा मस्ती उर्वीची सुरू असते. तिला काही दिसलं की लगेच घ्यावंसं वाटतं. तिला फुलं आवडतात, तिला पानं, हे सगळ्या गोष्टी आवडतात. मग तिला तोडावंसं वाटतं, तिला सांगावं लागतं. मग उर्वी, इकडे बघ, काय घेतेस तू? कुठे पण इथे आंबा? आंबा नाहीये, ती पपई आहे, बघ ना. हा, हे बघ पपई. अगं ती पपई आहे, आंबा नाहीये. मग ऐकते ती. निघालो होतो उर्वीच्या फ्रेंडकडे, पण उर्वीची फ्रेंड काही घरी नव्हती. मग दोघीच जणी आम्ही फिरलो, फेऱ्या मारत होतो. मग तिला थोडंसं मी दाखवलं, काही फुलं वगैरे तिला आवडतात त्या गोष्टी. मग असं सगळं आम्ही थोडंसं केलं, फेऱ्या वगैरे मारल्या. आणि मग म्हणजे संध्याकाळची वेळ झाली होती, मग आम्ही घरी परत. तर अशी मस्ती सुरू आहे उर्वीची. आणि आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे. थोड्या वेळात आम्ही जाऊ घरी आणि बोलते मग तुमच्यासोबत. तर इथे आहे मस्त असं रात्रीचं जेवण. तर जेवणामध्ये मेन्यू होता शेवगाच्या शेंगा, चपाती, भात आणि पापड, असं सगळं. आणि येस, मग मस्त असं रात्रीचं जेवण केलं. तर मंडळी, आता झालेली आहे रात्र आणि मस्त रात्रीचं असं जेवण झालेलं आहे आणि मी आलेली आहे टेरेसवरती शतपावली करायला.
आम्ही रोज रात्री जेवणानंतर टेरेसवरती येतो, कधी बाहेरही जातो, शतपावली वगैरे करत असतो आणि हेच छान वाटतं. खूप मस्त अशी हवा आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मस्त अशी वरती आले की छान अशी हवा असते. छान वाटतं, म्हटलं तुमच्याशी बोलावं. तर येस, जेवणानंतर शतपावली ही झालीच पाहिजे. 10 ते 15 मिनटात जेवणाच्या 10 ते 15 मिनटानंतर शतपावली करायला हवी. ह्याने अन्नपचनास मदत होते, हलकासा व्यायाम होतो आणि लगेच जेवणानंतर लगेच झोपणं हे काही शरीराला योग्य नसतं. त्यामुळे शतपावली थोडीशी करायला हवी. आणि येस, हे माझं रोजचं रुटीन असतं. जेवणानंतर मी इथे 10-15 मिनटं फिरत असते. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्यात. तसंही मी आजचं माझं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. शतपावली म्हणजे काय, तर मस्त जेवणानंतर हळूहळू चालणे, याला आपण शतपावली म्हणतो. तर ह्यामुळे होते काय, की आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारण्यास आपल्याला मदत होते. ॲसिडिटी यासारख्या गोष्टी होत नाहीत. जी आपली रक्तातील शुगर आहे ते कंट्रोलमध्ये राहते आणि शरीराला याचा हलका असा व्यायाम मिळतो आणि जी रात्रीची झोप आहे ती चांगली लागते. तर मंडळी, असं होतं माझं आजचं संध्याकाळचं रुटीन आणि मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे. मी काय काय केलं, माझा फ्री टाईम कसा असतो, या सगळ्या गोष्टी मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ सफर विथ प्रतीक्षा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा. बाय बाय, गुड नाईट.